Good evening, everyone. प्रोग्रामिंग इन जावा या आपल्या सब्जेक्टला आपण सुरुवात करत आहोत. जर आपण TYBCS चा विचार केला तर TYBCS चा हा जो सब्जेक्ट आहे प्रोग्रामिंग इन जावा 2 तो आपण दोन प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकल्यानंतर आता सुरुवात करतोय. फर्स्ट इयरला आपण एक सी नावाची प्रोग्रामिंग लँग्वेज शिकलो. त्यानंतर सेकंड इयरला असताना आपण C++ नावाची प्रोग्रामिंग लँग्वेज शिकलो. आता आपल्याला C++ च्या पुढे जाऊन पुढची एक प्रोग्रामिंग लँग्वेज या वर्षी आपल्याला शिकायची जिचं नाव आहे जावा. राईट. आता जावाचा जर आपण विचार केला आणि जावाच्या आपण हिस्ट्रीचा जर विचार केला तर जावाच्या हिस्ट्रीला आपल्याला वेगळ्या वेगळ्या अँगल्सने बघता येतं. ठीक आहे. एकाच वेळेस तीन महत्वाच्या ज्या गोष्टी होत्या त्या तीन महत्वाच्या गोष्टी एकाच वेळेस इव्हॉल्व्ह होत होत्या. बघा लक्षात घ्या. एकीकडे आज आपण जर विचार केला तर एकीकडे इलेक्ट्रॉनिक मार्केट जे आहे, राईट, इलेक्ट्रॉनिक मार्केट तुम्ही म्हणू शकतात किंवा त्यालाच तुम्ही एम्बेडेड सिस्टीम्स असंही म्हणू शकतात. ओके. द सिस्टीम्स विच वर्क्स लाईक कम्प्युटर्स बट दे आर नॉट ऍक्च्युअली कम्प्युटर्स, त्याला आपण एम्बेडेड सिस्टीम्स असं म्हणतो. मग या ज्या एम्बेडेड सिस्टीम्स आहेत या एम्बेडेड सिस्टीम्स एकीकडे इलेक्ट्रॉनिक्स एकीकडे इव्हॉल्व्ह होत होतं. राईट. त्याचसोबत जर आपण विचार केला इलेक्ट्रॉनिक्स सोबतच इलेक्ट्रॉनिक्सचाच पार्ट म्हणून पण आपण तसा विचार करू शकतो. इलेक्ट्रॉनिक्स सोबतच कम्प्युटर्स इव्हॉल्व्ह होत होते. राईट. आपण बघितले ते फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, राईट, अशा पद्धतीने कम्प्युटर्स इव्हॉल्व्ह होत होते. जसे जसे कम्प्युटर्स इव्हॉल्व्ह होत होते तसं तसं कम्प्युटर्सला लागणारे जे सॉफ्टवेअर्स आहेत त्या सॉफ्टवेअर्स पण पॉवरफुल सॉफ्टवेअरची रिक्वायरमेंट त्या ठिकाणी होत होती. त्यामुळे सॉफ्टवेअरचं इव्होल्युशन एक प्रकारे चालू होतं. राईट. आपण कम्प्युटर आणि कम्प्युटर सॉफ्टवेअर, कम्प्युटरला लागणारे जे काही सॉफ्टवेअर्स आहेत त्या कम्प्युटरचं आणि सॉफ्टवेअरचं इव्होल्युशन चालू होतं. आणि मग बघा इलेक्ट्रॉनिक्समध्ये इलेक्ट्रॉनिक्सचं इव्होल्युशन चालू आहे, त्याच्यामध्ये कम्प्युटर्सचं इव्होल्युशन चालू आहे, कम्प्युटर्सला लागणारे सॉफ्टवेअरचं इव्होल्युशन चालू आहे. आता सॉफ्टवेअर कशामध्ये बनवतो आपण? प्रोग्रामिंग लँग्वेजेसने सॉफ्टवेअर तयार करतो. त्याच पद्धतीने मग जसे जसे पॉवरफुल सॉफ्टवेअर तयार होत होते त्याचप्रमाणे साइड बाय साइड ते सॉफ्टवेअर बनवण्यासाठीच्या ज्या काही प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत त्या सुद्धा इव्हॉल्व्ह होत होत्या. राईट. नंतर आपण बघितलं की एक कम्प्युटर मग एकापेक्षा जास्त कम्प्युटर जेव्हा एकत्र कनेक्ट केले की त्याच्यापासून काय तयार होतं? एक नेटवर्क तयार होतं. असं नेटवर्क जगभर पसरत गेलं आणि साधारण आपण जर विचार केला 1995च्या आसपास जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी 1995च्या आसपास या सगळ्या गोष्टींना एकत्रित आणणारा एक दुवा तयार झाला ज्याला आपण म्हणतो इंटरनेट. राईट. मग इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स असतील, कम्प्युटर्स असतील, सॉफ्टवेअर्स असतील, प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतील, यांना सगळ्यांना एकत्रित करणारा एक दुवा तयार झाला त्याला आपण म्हणतो इंटरनेट. साधारण 1995 मध्ये वर्ल्ड वाईड सगळीकडे इंटरनेटचा प्रसार जास्तीत जास्त झाला. भारताची पण जर आपण विचार केला तर भारतामध्ये सुद्धा 15 ऑगस्ट 1995 साली पहिल्यांदा इंटरनेट कनेक्शन ऑफिशियली भारतामध्ये आलं आणि त्यानंतर आपण बघतोय की इंटरनेट आतापर्यंत सगळीकडे पोहोचलेलं आहे. राईट. मग आता ह्याच जर आपण विचार केला, जर आपण इलेक्ट्रॉनिक्सचा विचार केला, एम्बेडेड सिस्टीमचा विचार केला तर इलेक्ट्रॉनिक्समध्ये काय असतं माहिती का? वेगळे डिव्हाइसेस असतात. खूप वेगळ्या प्रमाणात व्हरायटी ऑफ डिव्हाइसेस असतात आणि अशा व्हरायटी ऑफ डिव्हाइसेस साठी एक प्रोग्रामिंग लँग्वेज तयार करायची होती आणि ती प्रोग्रामिंग लँग्वेज तयार करायचं काम हाती घेतलं ते एका कंपनीने, ज्या कंपनीचं नाव आहे सन मायक्रो सिस्टीम्स. ओके. सन मायक्रो सिस्टीम्स नावाची एक कंपनी होती. या सन मायक्रो सिस्टीम्सने हे जे काही इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस असतात किंवा एम्बेडेड सिस्टीम्स जे असतात या एम्बेडेड सिस्टीम्स साठी एक प्रोग्रामिंग लँग्वेज त्यांना तयार करायची होती जी ह्या इलेक्ट्रॉनिक्सचे जे काही डिव्हाइसेस असतील, एम्बेडेड सिस्टीम्स ज्या असतील या वेगळ्या बघा एम्बेडेड सिस्टीम्स मध्ये काय असतं माहिती का? वेगळ्या सिस्टीम्स असतात, वेगळ्या प्रकारे काम करतात आणि त्या ठिकाणी काय करावं लागत होतं? मग प्रत्येक एम्बेडेड सिस्टीमसाठी, प्रत्येक वेगळ्या डिव्हाइससाठी वेगळ्या पद्धतीने प्रोग्रामिंग करावं लागत होतं. मग यावर सोल्युशन काढायचं काम सन मायक्रो सिस्टीम्सने काम हातात घेतलं. ते करण्यासाठी सन मायक्रो सिस्टीम्सने एक टीम बनवली ज्या टीम मध्ये 3 महत्वाचे मेंबर्स होते. त्यातला पहिला महत्वाचा मेंबर होता जेम्स गॉसलिंग. त्यानंतर दुसरा जो महत्वाचा मेंबर होता त्या दुसऱ्या महत्वाच्या मेंबरचं नाव होतं माईक शेरिडन आणि तिसरा महत्वाचा मेंबर त्यांनी घेतला. तो तिसरा महत्वाचा मेंबर जो होता त्याचं नाव होतं पॅट्रिक नॉर्टन. त्याचं नाव होतं पॅट्रिक नॉर्टन. राईट. ही 3 महत्वाची लोक सन मायक्रो सिस्टीम्सने त्यावेळी निवडली आणि या 3 मायक्रो सिस्टीम्सची, या 3 लोकांची सन मायक्रो सिस्टीम्सने एक टीम बनवली ज्या टीमला त्यांनी नाव दिलं ग्रीन टीम. ज्या टीमला त्यांनी काय नाव दिलं? ग्रीन टीम.
सो हे जे 3 लोक आहेत बघा, नावं जशी लक्षात ठेवायची त्या पद्धतीने लक्षात ठेवा. राइट? जेम्स गॉसलिंग, माईक शेरिडन, पॅट्रिक नॉर्टन या 3 लोकांची एक टीम त्यांनी बनवली. ज्या टीमला त्यांनी काय नाव दिलं होतं? ग्रीन टीम असं नाव दिलं. आणि या ग्रीन टीमवर या सन मायक्रो सिस्टम्सने जबाबदारी दिली की यू शुड डेव्हलप अ प्रोग्रामिंग लँग्वेज विच विल सूट टू दिस इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, विच विल सूट दिस एम्बेडेड सिस्टम्स. या एम्बेडेड सिस्टमसाठी काम करणारी एक प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्हाला बनवायची. आता या तिघांमध्ये जर आपण विचार घेतला, जेम्स गॉसलिंग, माईक शेरिडन, पॅट्रिक नॉर्टन, त्यातला हा जो जेम्स गॉसलिंग होता ना, हा C++ या प्रोग्रामिंग लँग्वेजचा प्रचंड चाहता होता. प्रचंड चाहता होता. त्याने C++ वर बऱ्यापैकी काम केलं होतं आणि म्हणून मग त्या C++चा बेस घेऊन हे जेम्स गॉसलिंग, माईक शेरिडन, पॅट्रिक नॉर्टन या तिघांनी मिळून अशी एक प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप केली जी एम्बेडेड सिस्टम्सला सूट होईल. एम्बेडेड सिस्टम्स मध्ये सगळ्यात महत्वाची की काय असते, तर वेगळ्या वेगळ्या सिस्टम्स आहेत. राईट? वेगळ्या वेगळ्या सिस्टम्स आहेत, वेगळे वेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत आणि या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर एकत्र पद्धतीने काम झालं पाहिजे. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट ती लँग्वेज असली पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा मूळ त्या ठिकाणी होता आणि हा मूळ धरून या 3 लोकांनी, जेम्स गॉसलिंग, माईक शेरिडन, पॅट्रिक नॉर्टन यांच्या ग्रीन टीमने एक प्रोग्रामिंग लँग्वेज तयार केली. ज्या प्रोग्रामिंग लँग्वेजला त्यांनी नाव दिलं ओक असं. काय नाव दिलं त्यांनी त्या प्रोग्रामिंग लँग्वेजला? ओक असं नाव दिलं. साधारण 1991 1991 मध्ये या प्रोग्रामिंग लँग्वेजला त्यांनी सुरुवात केली किंवा ही प्रोग्रामिंग लँग्वेज त्यांनी डेव्हलप केली. ओक ही प्रोग्रामिंग लँग्वेज बाजारामध्ये आली, मार्केटमध्ये आली. राईट? आता ओकचा वापर बरीचशी लोक त्यावेळी करायला लागली. राईट? त्यावेळेसच्या सगळ्यात जास्त जर आपण पॉवरफुल लँग्वेजेस बघितलं, जर आपण लँग्वेजेसचा विचार केला, तर लँग्वेजेसमध्ये त्यावेळेस सगळ्यात जास्त पॉप्युलर ज्या काही लँग्वेजेस होत्या, त्यातली पहिली पॉप्युलर लँग्वेज होती ती सी. आज पण ती तितकीच पॉप्युलर आहे. राईट? आणि त्यानंतर दुसरी महत्वाची जी पॉप्युलर लँग्वेज त्या काळी होती, ती होती C++. आता सी जी लँग्वेज आहे ती आहे आपल्याला माहिती आहे स्ट्रक्चर ओरिएंटेड लँग्वेज आहे. C++ ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे आणि जेम्स गॉसलिंग हा C++चा प्रचंड चाहता असल्यामुळे त्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगची पॉवर माहिती होती. मग या ऑब्जेक्ट ओरिएंटेड अशीच एक प्रोग्रामिंग ऑब्जेक्ट ओरिएंटेडच्या कन्सेप्ट वापरूनच त्यांनी प्रोग्रामिंग लँग्वेजेस बनवायचा प्रयत्न केला आणि ती प्रोग्रामिंग लँग्वेज त्यांनी बनवली, ज्यांना त्यांनी नाव काय दिलं? ओक असं नाव दिलं. राईट? पण नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ओक नावाची ऑलरेडी एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ओके? ओक हे त्यांनी त्यांच्या प्रोग्रामिंग लँग्वेजला नाव दिलं होतं. जर साधारण आपण USA मध्ये तुम्ही गेलात, तर ओक नावाचं एक ट्री मिळतं आणि त्या ट्रीला ते खूप असं महान किंवा त्याला आपण म्हणतो ना, आपण जसं आपण आपल्याकडे वड, पिंपळ यांना जसं आपण पवित्र मानतो, तसं ओक नावाचं जे काही झाड असतं तिकडे, ट्री आहे तो एक प्रकारचा, मोठा ट्री असतो. तर हा जो ट्री आहे त्याला असं ते हे म्हणतात, पवित्र असं म्हणतात. म्हणून मग त्यांनी ओक हे नाव दिलं होतं. पण ओक हे जे नाव आहे ना, हे ओक नाव ऑलरेडी त्यावेळेस रजिस्टर्ड होतं. कुठल्या तरी दुसऱ्या लोकांनी ओक नावाची ऑलरेडी प्रोग्रामिंग लँग्वेज ही बनवलेली होती. म्हणून मग त्यांच्यासमोर प्रश्न पडला की आता आपण आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेजला नाव काय द्यायचं? म्हणून मग ते प्रोग्रामिंग लँग्वेजच्या नावाच्या शोधात होते आणि असंच एका ठिकाणी कॉफी पीत असताना त्यांच्या एक लक्षात त्यांनी असं घेतलं की कॉफी पीत असताना त्या तिघांमध्ये विषय निघाला की नेमकं काय म्हणता, जर आपण विचार केला तर ही कॉफी कुठे तयार झालेली असेल? तर त्यांनी त्याबद्दल सर्च केलं आणि त्यांना असं सापडलं की कॉफी पहिल्यांदा प्रोड्यूस झाली होती किंवा कुठे सापडली होती, तर जाव्हा नावाच्या एक आयर्लंडवरती. राईट? मग त्यांना ते जे जावा नाव होतं, हे जे जावा नाव आहे ते प्रचंड कॅची असं वाटलं. ते जास्त पॉप्युलर होऊ शकेल असं वाटलं आणि नंतर 1995 मध्ये त्यांनी त्यांच्या प्रोग्रामिंग लँग्वेजला जी ओक नावाने तयार केली होती, तिला रिनेम केलं आणि कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज एक्झिस्टन्स मध्ये आली, तर प्रोग्रामिंग लँग्वेज एक्झिस्टन्स मध्ये आली जिचं नाव होतं जावा. आणि ह्याच जावा लँग्वेजचा पूर्ण स्टडी आपल्याला आपल्या पूर्ण सिलेबस मध्ये करायचा आहे. 2 पार्ट्स मध्ये आपण तो स्टडी करणार आहोत. पहिला जो पार्ट आहे तो असणार आहे कोर जावाचा, ज्याच्यामध्ये जावाच्या बेसिक कन्सेप्ट आपण शिकणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढच्या सेमिस्टरला आपण बघणार आहोत ऍडव्हान्स जावा, जिथे आपण ज्या बेसिक कन्सेप्ट आता शिकणार आहोत त्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं, त्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या सेमिस्टरमध्ये त्या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे? मग अशा पद्धतीने जावा एक्झिस्टन्स मध्ये आली. राईट? पुन्हा 3 महत्वाच्या गोष्टी, सन मायक्रो सिस्टम्स, सन मायक्रो सिस्टम्स मध्ये असलेले जेम्स गॉसलिंग, माईक शेरिडन, पॅट्रिक नॉर्टन यांची ग्रीन टीम यांनी प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप केली, जिला त्यांनी नाव दिलं ओक. पण नंतर त्यांचं असं लक्षात आलं की ओक नावाची ऑलरेडी एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, म्हणून मग त्यांनी तिला रिनेम केलं 1995 मध्ये, जिला त्यांनी नाव दिलं जावा. या तिघांचं कॉफीवर पण खूप प्रेम होतं आणि म्हणून त्यांनी ती जावा जेव्हा प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप केली ना, तिचा सिम्बॉल म्हणून पण एक मग तयार केला. तो पण मग कसला आहे? कॉफीचाच मग त्यांनी त्या ठिकाणी सिम्बॉल म्हणून वापरलेला आहे.
राईट. मग ही जावा लँग्वेज 1995 मध्ये त्या ठिकाणी तयार झाली. बघा लक्षात घ्या, मी पुन्हा काळ काय म्हणतात संदर्भ आणि काळ देण्याचा काळ सांगण्याचा उद्देश काय आहे, की जावा केव्हा येतीये 1995 मध्ये. कोणासाठी येतीये? एम्बेडेड सिस्टीमसाठी येतीये. एम्बेडेड सिस्टीम्स म्हणजे अशा सिस्टीम्स की ज्या वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करतात. एकच अशा प्रकारचा एकच प्रोग्रामिंग लँग्वेज असावी जी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर चालू शकेल, अशा पद्धतीने त्यांना लँग्वेज डेव्हलप करायची होती आणि तो बेस घेऊनच त्यांनी जावाला बनवलं होतं. पण त्याच वेळेस जसं मी तुम्हाला सांगतोय की साइड बाय साइड कम्प्युटर्स इव्हॉल्व्ह होत आहेत, इलेक्ट्रॉनिक्स इव्हॉल्व्ह होत आहे, सॉफ्टवेअर इव्हॉल्व्ह होत आहे आणि महत्वाचं म्हणजे इंटरनेट इव्हॉल्व्ह होत आहे. राईट. त्या काळी जर आपण 1960चा काळ घेतला तर 1960s मध्ये जे पहिलं नेटवर्क तयार झालं, राईट, युएसएच्या डिफेन्स डिपार्टमेंटने जे पहिलं नेटवर्क तयार केलं, ते पहिलं नेटवर्क एक्झिस्टन्स मध्ये आल्यानंतर नेटवर्क सगळीकडे वापरण्यात येत होतं आणि हे नेटवर्क पसरत पसरत त्याचा पूर्ण मोठा प्रसार होऊन त्याचं रूपांतर इंटरनेटमध्ये होत होतं. आणि 1995 मध्ये नाही, हा जो काळ आहे त्या काळी इंटरनेट सगळीकडे वापरला जायला लागलं. मग जे प्रोग्रामर्स होते त्या प्रोग्रामर्सकडे जावाचा एक ऑप्शन अवेलेबल झाला आणि हा जावाचा ऑप्शन प्रोग्रामर्सने इंटरनेटची जी काही प्रोग्रामिंग असेल, लक्षात घ्या, जावा मेनली कोणासाठी डेव्हलप झाली आहे? एम्बेडेड सिस्टीमसाठी. पण जे प्रोग्रामर्स आहे त्यांनी ह्या जावाचा वापर कशासाठी करायला सुरुवात केली? इंटरनेट प्रोग्रामिंगसाठी त्या जावा लँग्वेजचा उपयोग करायला सुरुवात केली. जसं एम्बेडेड सिस्टीम्स मध्ये काय आहे? प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्सी महत्वाची आहे. तसं इंटरनेट प्रोग्रामिंग मध्ये सुद्धा काय महत्वाचं आहे? प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्सी महत्वाची आहे. कारण इंटरनेटचे जे काही युजर्स असतात, दे मे वर्क ऑन डिफरंट प्लॅटफॉर्म्स. ते वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करत असतात. कोणी वेगळी ऑपरेटिंग सिस्टीम वापरत असेल, कोणी वेगळं मशीन वापरत असेल. आपल्याला माहिती असतं का इंटरनेटवर कोण काय वापरतंय? नो. राईट. सो त्या ठिकाणी इंटरनेट प्रोग्रामिंग हे जे असतं, इंटरनेट प्रोग्रामिंग साठी सुद्धा बेस काय असतो? तर त्या ठिकाणी पण अशा पद्धतीने काम झालं पाहिजे, विच विल बी प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. आणि ह्या जावाचा वापर मग प्रोग्रामर्सने जास्त कोणासाठी करायला सुरुवात केली? तर या इंटरनेट प्रोग्रामिंगसाठी करायला सुरुवात केली आणि दॅट इज द बेसिक वाय जावा बिकम मोस्ट पॉप्युलर. जावा पॉप्युलर होण्याचं काम आणि अजून सुद्धा जावा प्रोग्रामर्सची फर्स्ट चॉईस असल्याचं कारण कुठलं असेल? तर जावा बेस्ट सुटेड फॉर इंटरनेट प्रोग्रामिंग. डेव्हलप कोणासाठी करत होते ते? एम्बेडेड सिस्टीमसाठी. बट इट बेस्ट सुटेड फॉर इंटरनेट प्रोग्रामिंग अँड दिस इज द रिझन वाय जावा बिकम मोर पॉप्युलर. This is the reason why today also programmers find Java as their first option when they want to develop any application, any software for internet programming, for internet applications. राईट. सो इंटरनेटवर बेस्ड असलेलं जे काही ऍप्लिकेशन्स बनवायचं असेल त्यासाठी प्रोग्रामर्सची पहिली चॉईस अजून सुद्धा जावा असते. 1995 मध्ये डेव्हलप झालेली लँग्वेज 25 इयर्स झाले, अजून पण ते एक्झिस्टन्स मध्ये आहे. प्रोग्रामिंग लँग्वेजेसचं जे लाईफ असतं ते खूप कमी असतं. आता जर तुम्ही सर्च मारलं तर साधारण 500-550च्या वरती प्रोग्रामिंग लँग्वेजेस तुम्हाला इंटरनेटवर सापडतील, पण त्याचं लाईफ स्पॅन खूप कमी असतं. राईट. एक कारण टेक्नॉलॉजी कंटिन्युअसली चेंज होत जाते आणि टेक्नॉलॉजी बदलली की लँग्वेजेस, प्रोग्रामर्स यांचा व्ह्यू पूर्णपणे बदलतो. पण 1995 मध्ये, त्याच्या अगोदर 1991 पासून सुरुवात झालेली ही जी जावा प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ती आज सुद्धा 30 वर्षानंतर सुद्धा एवढी पॉप्युलर आहे. व्हाय? बिकॉज इट इज मोर पॉवरफुल, इट इज प्युअरली ऑब्जेक्ट ओरिएंटेड अँड इट बेस्ट सूट्स फॉर इंटरनेट प्रोग्रामिंग. इंटरनेट प्रोग्रामिंगला खूप चांगल्या पद्धतीने हँडल करते. इंटरनेट बेस्ड ऍप्लिकेशन्स खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही जावामध्ये डेव्हलप करू शकतात अँड दिस इज द रिझन वाय जावा बिकेम मोर पॉप्युलर. राईट. सो दिस इज ऍक्च्युअली अ बेसिक स्मॉल हिस्ट्री ऑफ जावा, की कशा पद्धतीने जावा एक्झिस्टन्स मध्ये आली. राईट. मग पुन्हा पुन्हा लक्षात घ्या. पुन्हा एम्बेडेड सिस्टीम साठी काय करायचं होतं? हे जी नावं आहेत ही खूप जास्त लक्षात ठेवा अगोदर. एम्बेडेड सिस्टीम्स. राईट. त्यानंतर एम्बेडेड सिस्टीम्सला जर आपण विचार केला तर एम्बेडेड सिस्टीमसाठी एक सॉफ्टवेअर बनवण्यासाठी, एम्बेडेड सिस्टीमचे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी सन मायक्रो सिस्टीम्स पुढे आली. सन मायक्रो सिस्टीम्स या एम्बेडेड सिस्टीमचे सॉफ्टवेअर बनवायचे म्हणून एक प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप करायची सुरुवात केली. राईट. त्याचं काम त्याने 3 लोकांवर दिलं. ते 3 लोक होते जेम्स गॉसलिंग, माईक शेरिडन, पॅट्रिक नॉर्टन. त्याचा हेड जेम्स गॉसलिंग होता जो C++चा प्रचंड चाहता होता. या तिघांच्या टीमला त्यांनी नाव दिलं ग्रीन टीम आणि या ग्रीन टीमने
C++चा बेस घेऊन एक नवीन प्रोग्रामिंग लँग्वेज तयार केली. प्रोग्रामिंग लँग्वेजला त्यांनी नाव दिलं ओक. 1991 मध्ये त्यांनी ती डेव्हलप केली होती. मग या ओकला नंतर ओक नावाची ऑलरेडी एक प्रोग्रामिंग लँग्वेज असल्यामुळे तिला रिप्लेस करण्यात आलं. तिचं नाव रिनेम करण्यात आलं आणि रिनेम करून तिला काय नाव देण्यात आलं? जावा. 1995 मध्ये. आणि 1995 मध्येच इंटरनेट पण प्रचंड प्रमाणात वाढत होतं. हे इंटरनेट प्रचंड प्रमाणात वाढत असतानाच प्रोग्रामर्सने जावाचा उपयोग इंटरनेट ऍप्लिकेशन साठी करून बघितला आणि तो वर्क झाला. आणि तो वर्क झाल्यामुळे जावा ही इंटरनेट ऍप्लिकेशन साठी जास्त वापरण्यात आली अँड दॅट इज वाय इट बिकेम मोर पॉप्युलर. जसं जसं इंटरनेट पॉप्युलर होत गेलं तसं तसं जावा सुद्धा प्रोग्रामर्सची फर्स्ट चॉईस बनत गेली आणि अशा पद्धतीने जावा ऍक्च्युली एक्झिस्टन्स मध्ये आली. राईट? कळतं इथपर्यंत? येस नो येस नो. तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्या कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकतात. राईट?